महसूल प्रशासनाच्या नियंत्रणाच्या अधीन राहून लोहा तालुक्यातील येळीचा रेती धक्क्यावरून वाळू उपशाला अधिकृत परवानगी देण्यात आली असून गोदावरीच्या पात्रातून लोहा तालुक्याच्या येळीच्या बाजूने सेक्शन पंपाच्या सहाय्याने 24 तास रेतीचा उपसा सुरू असून दिवसा येळीच्या क्षेत्रातून आणि संध्याकाळी महाटीच्या क्षेत्रातील नदी पात्रातून रेती उपसा करत आहेत। याकडे मुदखेड तालुक्यातील महसूल प्रशासनाचं संबंधित जबाबदार अधिकारी कर्मचारी हे सुद्धा व्यवहारामध्ये गुंतून सोयीस्करपणे दुर्लक्ष करत आहेत। मुदखेड तालुक्याच्या क्षेत्रातून रेती उपसाची कसलीच परवानगी नसताना जी रेती उपसा चालू आहे या रेती उपसास मुदखेड तालुक्याचे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस पाटील, सरपंच हे जबाबदार अधिकारी, लोकप्रतिनिधी हे अर्थपूर्ण दृष्टीनं दुर्लक्ष करून मुदखेड तालुक्यातील रेती चोरीवर पांघरून घालत आहेत। प्रशासनाच्या निर्देशानुसार सकाळी 6 ते सायंकाळी 6च्या वेळेनुसार उपसा करण्याची नियम असताना रात्रंदिवस रेती उपसाला लोहा तालुक्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडलाधिकारी, तलाठी, सरपंच, पोलीस पाटील मलिदेच्या अपेक्षेतनं रात्रीच्या रेती उपसाला मूकसंमती देत असल्याचं येळी आणि महाटी परिसरातील नागरिक याबाबत उघडपणे बोलत आहेत। या नियमबाह्य विषयावर कोणाचं नियंत्रण नसल्याचं प्रस्तुत घटनाक्रमावरून स्पष्ट होत आहे। मांजरीच्या गळ्यात घंटी कोण बांधावी या उक्तीप्रमाणे येळीच्या रेती घाटाचा प्रकार चालू आहे। याकडे जिल्हा प्रशासन लक्ष देईल का असा प्रश्न सर्वसामान्यातनं उपस्थित होत आहे। प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, जिल्हा नांदेड।